तिकडे यवतमाळच्या पुसदमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एक सभा पार पडली। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला। गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर महाविकास आघाडीने जाहिरातीवर 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले आणि आता 10 हाताने सामान्य नागरिकांच्या खिशातून ते पैसे काढण्याचं काम सुरू करतील असंही कोल्हे यांनी म्हटलंय। जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय? म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कारण 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जाकीटवाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात उमेदवारी करणाऱ्या समीर भुजबळ यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्ष आपल्या प्रचारात सक्रिय असल्याची कबुली दिली। विद्यमान आमदारांनी नाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नांदगावमध्ये देखील गुन्हेगारी वाढली असून ती गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपण उमेदवारी करतोय असं भुजबळ यांनी म्हटलंय। याला उत्तर देतानाच याला जनताच उत्तर देईल असं सुहास कांदे यांनी स्पष्ट केलंय। की बाबा विकास करायला पाहिजे, त्यांनी माणसांचे जे सामान्य माणसांचे जनतेचे प्रश्न सोडवायला, हे न करता पण आपल्या हातात असे हुकुमशाही पद्धतीने कसं आपल्याला सर्वांना एकत्र करून दमदाटीने करता येईल ह्या पद्धतीचं राजकारण केलं आणि म्हणूनच इकडची जनता खूप भयभीत झालेली होती आणि म्हणून मला इकडे यावं लागलं। नाही तर मला काही कारण नव्हतं यायला। मी मुंबईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो। यांना जो नारा द्यायचा आहे तो नारा त्यांनी द्यावा। माझी जनता, माझी मायबाप जनता माझ्या बरोबर आहे आणि त्यांना योग्य अयोग्य कळतं, या ठिकाणी एवढंच भाषण। तिकडे गडचिरोलीतल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलंच तोंडसुख घेतलं। वनविभागाचे अधिकारी रस्त्याची कामं होऊ देत नाहीत, त्यामुळे माझ्या तावडीत सापडले तर धुलाई करेन असा थेट इशारा गडकरी यांनी दिलाय। तर नागरिकांनी वनविभागाच्या विरोधात आंदोलनं करावीत असंही गडकरी यांनी म्हटलं। गडचिरोली जिल्ह्याला जसं वन आणि खनिज संपत्ती ॲसेट आहे, तसे हे फॉरेस्टचे अधिकारी जे आहे ते झाडीतले शुक्राचार्य आहे। हे माझ्या हातात अजून सापडले नाही आणि जेव्हा सापडतील तेव्हा यांची चांगली धुलाई केल्याशिवाय मी राहणार नाही। तुमच्या गरिबीला आणि भूकमरीला आणि बेरोजगारीला जे आयुष्यात एक झाड लावत नाही ते कामच होऊ देत नाही आणि म्हणून हे काम त्यांनी अडवून ठेवलं, टेंडर काढलं, कामं दिली। फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफमुळे अनेक अडचणी तयार केल्या आणि त्यामुळे तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर या अधिकाऱ्याच्या विरुद्ध पहिले करा।